वंदनीय गुरुवर्य प्रेमगिरीजी महाराज यांचं अखंड सानिध्य लाभलेले आपण सर्व महाभाग्यवान श्रोते हो, या क्षेत्रभूमीमध्ये गेले 7 दिवसांपासून आपण परमविदुषी श्री रेखाताई सुरोशे यांच्या अतिशय चिंतनशील वाणीतून श्री दत्तकथा श्रवण करीत आहात। आणि या कथेमध्ये रोज सायंकाळी 8:30 ते 10:30 असा अनेक मान्यवर विभूतींचे अनमोल शब्द श्रवण करण्याची संधी आपणास उपलब्ध झाली। त्यामध्ये गुरुवर्य प्रेमगिरी जी महाराज यांनी मला सुद्धा या ठिकाणी आमंत्रित केलं। त्यांचा फोन आला तर मी त्यांना म्हटलं की तारीख मागायची गरजच नाही, तुमचा अधिकार आहे, जी वाटेल ती तारीख टाकून द्या आणि मला फक्त कळवा की ही तारीख तुमची टाकली। महाराजांचं माझ्यावर नितांत प्रेम असल्यामुळे महाराजांनी ही तारीख अर्थात या कथेतील उपांत्य दिवस माझ्या वाट्याला दिलेला आहे। उपांत्य दिवस म्हटलं की थोडी जबाबदारी वाढते, कारण आपण 7 दिवस या ज्ञान यज्ञामध्ये जे ज्ञान श्रवण केलं, खऱ्या अर्थानं या 7ही दिवसाचा सार म्हणजे उपांत्य दिवस असतो। आणि म्हणून आज थोडी जरा जास्त जबाबदारी माझ्यावर आहे आणि त्यामुळे कदाचित काही श्रोत्यांना हवं ते ऐकायला मिळणार नाही। आणि तसाही माझा एक अनुभव आहे, जेव्हा जेव्हा आनंद संप्रदायामध्ये बोलायची संधी मिळते तिथे सगळे ज्ञानपिपासूच असतात। त्याच्यामुळे तत्व तेवढं ऐकणारे लोक असतात, बहुश्रुत असतात। त्याच्यामुळे खूप काही तारांबळ होणे नाही माझी, पण आपण ठोस तत्वावरच प्रकाश टाकण्याचा प्रयत्न करू। प्रभुप्रिय भाविक सज्जन हो, आत्मा हा नित्यमुक्तच आहे, परंतु मनुष्याच्या चित्तातील 3 दोष त्याच्या जन्मजन्मांतरीच्या दुःखास कारणीभूत असतात। आणि ते 3 दोष म्हणजे मल, विक्षेप आणि आवरण। मल म्हणजे पापवासना, ज्यामध्ये मोह, लोभ आणि दंभ या 3 अविद्याजनित ग्रंथींचा समावेश असतो। दुसरा दोष आहे विक्षेप। विक्षेप म्हणजे चित्ताची अस्थिरता, ज्या दोषामध्ये काम, क्रोध आणि मद या 3 अविद्याजनित ग्रंथींचा समावेश असतो। तिसरा दोष आहे आवरण। आवरण म्हणजे स्वस्वरूपाची विस्मृती, ज्याच्यामध्ये अहंकार नावाच्या अविद्याजनित ग्रंथीचा समावेश होतो। 3 दोष सांगितले, मल, विक्षेप, आवरण। याच्या अंतर्गत 7 अविद्याजनित ग्रंथी आहेत, ज्याच्यामध्ये मोह, मद, लोभ, दंभ, काम, क्रोध आणि अहंकार ह्या 7 अविद्याजनित ग्रंथी आहेत। पण
वेदांताचा विचार केला तर 3: मल, विक्षेप आणि आवरण. मल हे 3 दोष, या 3 दोषांची निवृत्ती झाल्याशिवाय मोक्षार्थी मोक्ष सुखाचा लाभ घेऊ शकत नाही. आणि म्हणून परात्पर भगवंताने वेदांतामध्ये 3 कांडांची रचना केली. 3 दोष आहेत म्हणून 3च कांडांची रचना केली. पहिला जो दोष सांगितला मल, याच्या निवृत्तीकरिता वेदांतामध्ये कर्म कांडाची निर्मिती झाली. आता कांड म्हणजे सेक्शन, वर्ग, चॅप्टर, प्रकरण असं समजा, याला कांड म्हणतात. आणि दुसरा जो दोष सांगितला विक्षेप, हा दोष घालवण्याकरिता उपासना अर्थात उपासना कांड अर्थात भक्ती याची निर्मिती केली. आणि तिसरा जो दोष आहे आवरण, हा दोष घालवण्याकरिता ज्ञानकांडाची निर्मिती झालेली आहे भगवंताच्या द्वारे. मानव मात्राचं कल्याण व्हावं या हेतून ह्या 3 कांडांची रचना केलेली आहे. आतापर्यंत मी जे बोललो याच्यातून तुमच्या लक्षात आलं असेल की आत्मस्वरूपाची प्राप्ती होणे किंवा स्वस्वरूपाचं ज्ञान होणे याच्याकरिता कर्म आणि उपासना या कांडांतून जावं लागेल. कुणी जर असं म्हटलं, अनेक लोक आहेत घरच्या घरी, आहे की नाही, की आमच्यावर दत्ताची कृपा झाली, एक दिवस चमत्कार झाला ना आम्हाला पूर्ण ज्ञान झालं. हे भ्रमज्ञान आहे. कसं आहे मी तुम्हाला दृष्टांतातून समजून सांगतो. मी माणूस आहे हे तुम्हाला मान्य आहे का? मी माणूस आहे हे मान्य आहे का? माझ्या घरच्या लोकांना माहीत आहे की नाही आहे मी माणूस आहे म्हणून? माझ्या गावातल्या लोकांना माहीत आहे ना मी माणूस आहे म्हणून? मग आता मी तुमच्या मंदिरात आल्यानंतर देवदत्त माणूस आहो, जय हरी माणूस आहो, राम राम पायजा माणूस आहो, असं दिवसभर लोकांना सांगत बसलो तर लोक काय म्हणतील? लोक म्हणतील याला नागपूरला घेऊन जा. म्हणजे मी खोटं बोलतो का? खरंच बोलतोय. मी माणूस आहे हे बोलणं खोटं आहे का? नाही, खरं बोलतो. पण दिसेल त्याला सांगतो याचा अर्थ भ्रमिष्ट झालो, आहे की नाही? मग मला ज्ञान झालं हे जेव्हा लोकांना सांगायची वेळ येते समजून चला भ्रमज्ञान झालं. कारण ज्ञान एक यथार्थ ज्ञान, एक भ्रमज्ञान. संध्या 2 आहेत, सायं संध्या, प्रातम संध्या. मग एक संध्या अशी आहे की जसा जसा काळ लोटल्या जातो तसा तसा लख प्रकाश पडतो. आणि एक संध्या अशी आहे जसा जसा काळ लोटतो तसा तसा गडद अंधार पडतो, आहे की नाही? मग त्याप्रमाणे ज्ञानही आहे. ज्ञान असं आहे की जेव्हा लोकांना सांगतो की मला ब्रह्मज्ञान प्राप्त झालं, समजून चला याला ब्रह्मज्ञान झालं. ज्ञान प्राप्त तसं होत नसते. तो नसेल कळाला तर आणखी सोप्यात करून सांगतो मी तुम्हाला. इथं जवळपास 70% लोक सुशिक्षित आहेत, बरोबर? शिकलेले लोक आहेत. मनुष्य डिग्री प्राप्त करतो, उच्च शिक्षित होतो, कशाकरिता? नोकरी लागावी म्हणून, आहे की नाही? म्हणजे नोकरी लागायची असेल तर तुम्हाला उच्च शिक्षा ग्रहण करावी लागेल. पहिला वर्ग शिकून नोकरी लागली का आजपर्यंत कोणाला? पहिला वर्ग शिकून नोकरी लागली काय? झोपले नाही ना तुम्ही? पहिला वर्ग शिकून नोकरी लागली का कोणाला? मग पहिला वर्ग शिकायचं काही काम आहे का आता? पहिला वर्ग शिकून नोकरी लागत नाही, मग पहिला वर्ग शिकायचं काही काम आहे का? असंही होत नाही. कारण पहिला वर्ग शिकल्याशिवाय नोकरी लागण्याची पात्रता प्राप्त होत नाही. पहिला वर्ग शिकून नोकरी लागत नाही, पण पहिला वर्ग शिकल्याशिवाय नोकरी लागण्याची जी पात्रता असते ती येत नाही. त्याप्रमाणे ज्ञानाशिवाय आत्मस्वरूपाची प्राप्ती होत नाही. परंतु ते ज्ञान प्राप्त होण्याकरिता उपासना, त्याच्या अगोदर कर्म हे केल्याशिवाय, कर्म केल्याशिवाय उपासना नाही, उपासना केल्याशिवाय ज्ञान नाही, आणि ज्ञानाशिवाय मोक्ष नाही किंवा त्याच्याशिवाय आत्मस्वरूपाची प्राप्ती.
आता उगच असं जर कोणी म्हणत असेल की नाही मला ज्ञान प्राप्त झालं, हा दुराग्रह आहे त्याचा, आहे की नाही? म्हणून 3 कांडांची रचना केलेली आहे. कर्म कांड, उपासना कांड आणि ज्ञान कांड. आता तुम्ही थोडं प्रेझेंट होऊन जर ऐकाल तर सुटसुटीत एका कांडावर आपण बोलू. मी पहिल्यांदा काय बोललो? मल नावाचा दोष आहे, म्हणजे पाप वासना, ज्याच्यामध्ये मोह, लोभ आणि दंभ ह्या 3 अविद्याजनित ग्रंथींचा समावेश आहे. मोह शास्त्रामध्ये 2 प्रकारचा सांगितला, एक साधारण मोह आणि एक असाधारण मोह. साधारण मोह हा प्रत्येकाच्याच ठिकाणी असतो, कळालं का? साधारण मोह हा प्रत्येकाच्या ठिकाणी असतोच असतो. उदाहरण सांगायचं झालं तर अर्जुन युद्धाच्या ठिकाणी गेला. युद्धाच्या ठिकाणी गेल्यानंतर त्यानं भगवंताला विनंती केली की माझा रथ दोन्ही सैन्याच्या मधोमध उभा करा भगवंता, कारण माझ्यासोबत युद्ध करण्याकरिता कोण कोण इच्छुक आहे अशा कौरव योद्ध्यांचं मला दर्शन घ्यायचं आहे. आणि म्हणून भगवंताने अर्जुनाचा रथ दोन्ही सैन्याच्या मधोमध तर आणला, पण ज्या ठिकाणी दुर्योधन आणि दुःशासन होता त्या ठिकाणी कदाचित उभा केला असता तर गीतेचा जन्म झाला नसता. भगवंतानं रथ उभा केला ज्या ठिकाणी भीष्माचार्य आहेत, द्रोणाचार्य आहेत, कृपाचार्य आहेत, आणि त्यांच्याकडे इंगित करून म्हटलं, अर्जुन तुला कौरव पाहायचे होते ना, हे कौरव. मग अर्जुनाला मोह होता, हे माझे आहेत. तसाच तो साधारण मोह भीष्माच्याही ठिकाणी होता की हा माझा आवडता नातूपंतू आहे. कृपाचार्याच्याही ठिकाणी होता, द्रोणाचार्याच्याही ठिकाणी तो मोह होता की माझा आवडता शिष्य आहे. धर्मराजाच्याही ठिकाणी होता की हे माझे सगळे नातेवाईक आहेत, जवळचे आहेत. हा मोह सर्वांच्याच ठिकाणी होता, तसा अर्जुनाच्याही ठिकाणी होता. परंतु या मोहाचं रूपांतर असाधारण मोहात झालं, ज्याला आजच्या काळात तुम्ही डिप्रेशन म्हणता. म्हणजे तो मोहात गेल्यानंतर इतका गर्क झाला की तो डिप्रेशन मध्ये गेला. आणि अर्जुन म्हणजे साधारण होता का? हो, अर्जुन म्हणजे त्वा संग्रामी हरू जिंतीला, निवांत कवचाचा ठाव फेडिला, पवाडा तुआ केला गंधर्वासी. एवढा महापराक्रमी अर्जुन हातपाय थरथर कापायला लागले, गांडीव गळून पडलं, रथावरून उडी मारली, भागुबाई सारखा रडत बसला. असाधारण मोह आहे. लोभ आहे. लोभ म्हणजे एखादी वस्तू प्राप्त करण्याची इच्छा, आणि ती प्राप्त झाली म्हणजे आज तुम्हाला 10 रुपये प्राप्त करण्याची इच्छा झाली, आज 10 रुपये मिळाले ना, आपल्याला सुखच नाही, उद्या 15 रुपये प्राप्त झाले पाहिजे, उद्याची चिंता. उद्या 15 रुपये प्राप्त झाले, 15 रुपयात सुखच नाही आपलं, कारण आपल्याला चिंता उद्याची, मला 20 रुपये कसे प्राप्त होतील. याचं नाव लोभ आहे. लोभ हा सतत तुम्हाला दुःखातच ठेवतो, कारण लोभ असा आहे, हा सतत चिंतन करायला लावतो, उद्याचं कसं. लोभाच्या ठिकाणी आजचा दिवस येतच नाही. मी सुखी आहे, मी उद्या सुखी होईल, म्हणजे आज दुःखी आहे. लोभ हा मरतच नाही, लोभ हा वाढतच जातो. तो बाहेरही वाढतो, तो घरातही वाढतो, तो दिवसाही वाढतो, तो रात्रीही वाढतो. श्रीमद भागवतामध्ये सुंदर कथा आहे. याची कथा सांगत बसणार नाही, कारण शास्त्राची भाषा समाधी भाषा असते, ही समजून घ्यावी लागते की ही कथा ऐकून आमच्या जीवनामध्ये काय फायदा आहे की नाही. हा लोभ जो आहे हा वाढतो, हा बाहेर वाढतो, घरात वाढतो, आत वाढतो, बाहेर वाढतो, हा दिवसा वाढतो, रात्री वाढतो. मग लोभ जर संपवायचा असेल तर त्याला संधीवर घ्यावं लागेल. हिरण्यकश्यप काय आहे? लोभ आहे. तो दिवसाही मरत नव्हता, रात्री मरत नव्हता, घरातही नाही, दारातही नाही, आकाशातही नाही, जमीनवरही नाही, म्हणून त्याला संधीवर घ्यावं लागलं. दिवस नाही,
रात्र नाही. संधी म्हणजे नेमकी काय? श्रीमद भागवत मध्ये रासलीलेचं वर्णन आलेलं आहे. रास कथा आहे की गोपिका आहेत आणि गोपिकांच्या दोन गोपिकांच्या मध्ये एक कृष्ण आहे. रासलीलेची कथा ऐकली का? दोन गोपिकांच्या मध्ये एक कृष्ण आहे. मी ह्या सविस्तर कथा याच्यासाठी सांगत नाही, मला भागवतात जायचं नाही, मला तुम्हाला फक्त मुद्दा समजावून सांगायचा आहे, कारण मला माझ्या थोडक्या टाइमात तुम्हाला हा सर्वात सार सांगायचा आहे. दोन गोपींच्या मध्ये एक कृष्ण आहे. ह्या गोपी म्हणजे नेमक्या काय? गोपिका म्हणजे कामना, गोपिका म्हणजे वृत्ती, गोपिका म्हणजे तुमच्या मनातली इच्छा वृत्ती. तुम्ही सहज इथं बसा या गेटवर आणि या रस्त्याने एक सायकल गेली की तिची वृत्ती तुमच्या मनात उठते आणि मग ती सायकल जोपर्यंत डोळ्यापुढून जात नाही, ओझर होत नाही, तोपर्यंत तिची वृत्ती राहते. पण त्याच्यानंतर मोटरसायकल येते, मग हिची वृत्ती विरते, मोटरसायकलची वृत्ती तयार होते. एक वृत्ती झाली की दुसरी वृत्ती, दुसरी वृत्ती झाली की पहिली वृत्ती विरणे, दुसरी वृत्ती उपजणे. या दोनच्या मधात जी संधी आहे याला संधी म्हणतात. दिवस आणि रात्र जोडणारा जो काल असतो त्याचं नाव संधी आहे. मग एक वृत्ती आणि दुसरी वृत्ती या दोन वृत्तींना जोडणारा जो काल आहे या कालाला म्हणतात संधी. या दोन वृत्तीच्या मध्ये एक कृष्ण उभा आहे, याचा अर्थ एक नाम उभा आहे. मग तुम्ही कृष्णाचे अनुयायी असेल तर कृष्ण म्हणा, रामाचे अनुयायी असाल तर राम म्हणा, वारकरी असाल तर रामकृष्ण हरी म्हणा, आणि तुम्ही आनंद संप्रदायाचे असाल तर तुम्ही दत्त म्हणा. पण दत्त कुठं म्हणा? दोन वृत्तींच्या मध्ये. दोन वृत्तींच्या मध्ये म्हटल्यानंतर या दोन वृत्तींच्या मध्ये दत्त एवढा शब्द उच्चारण करण्याचं व्यवधान निर्माण होईल. आणि मग एवढं व्यवधान निर्माण झाल्यानंतर तुम्ही लगेच संधी साधा, दुसऱ्या वेळेस 2 वेळा दत्त म्हणा, दत्त दत्त. मग 2 दत्त म्हणण्यासाठी जेवढा कालावधी लागेल तेवढं व्यवधान निर्माण होईल. मग त्याच्यानंतर 3 वेळा, 4 वेळा, 5 वेळा, 6 वेळा तुमचं या 2 वृत्तींचं व्यवधान वाढत चालेल. आणि मग काय होईल? वृत्ती ही निवृत्ती झाली, जनन दिसे ते मी माझे हरपलो, ठाई जेथीच्या ते सुखे मी निजलो गा, शून्य सारोणी ते त्रिकुट शिखरी गा, धन मिळे आई ते. वृत्ती निवृत्ती झाली आणि मग हे माझ्या पुढे लोक बसलेले आहेत, जेव्हा मी वृत्तीवरच नाही तेव्हा माझ्या पुढे कोण बसलेला आहे याचं भानच नाही. मी माझे हरपलो, ठाई जेथीच्या ते. अरे मी कोण आहे माहित नाही. असो कोठे ऐसा आठवची नाही, देहीच विदेही भोगू दशा. आणि मग सुखे मी निजलोगा, शून्य सारोणी ते. शून्य सारोण अर्थात या सृष्टीचा निराश झाला. आणि मग आत्मस्वरूपाच्या ठिकाणी स्थित व्हा. 2 वृत्तींच्या मध्ये लोभ घालवावा लागेल, दंभ घालवावा लागेल. दंभ किस चिडिया का नाम है. माऊलींनी मोठं सुंदर वर्णन केलं. माऊली म्हणतात, म्हशीचं वगारू कधी मरेल सांगता येते का? नाही. पहिली लोक काय करायचे, म्हैस व्याली की तिचं वगारू उचलून बाजूला ठेवून देत, लपवून ठेवत, तिला दिसलं नाही पाहिजे. म्हणजे मग तिला ते वगारू आहे का नाही काय दूध द्यायची. आता म्हशी तशा राहिल्या नाही. आता म्हशीला वगारू दिसल्याशिवाय दूध काढू देत. आता ते वगारू मेलं की दूध काढू देईल का? मग काय करायचा, तिचं कातड काढायचं त्या वगाराचं आणि त्याच्यामध्ये तृणकटाचा भोगसा भरायचा आणि त्याचा टोनगा उभा करायचा आणि तिच्या पुढे ठेवायचं. याचं नाव आहे दंभ. म्हणजे त्या कव्हर जे आहे कातड त्याच्यामध्ये तणकट आहे, वासरू आहे का तिचं, त्याच्यामध्ये जीव आहे का? जीव नाही, पण भासवला, याला म्हणतात दंभ.
मग तसं आपल्यात ते ज्ञान, ते वैराग्य नसतं, पण दाखवावं लागतं. हमारे महाराज कुछ खाते भी नहीं, हमारे महाराज कुछ पीते भी नहीं. दाखवावं लागतं मग लोकांमध्ये. याला दंभ म्हणतात. सोप्या शब्दात सांगतो मी तुम्हाला. माऊलींचं एक प्रमाण आहे, योग याग विधी येणे नो हे सिद्धी, वायाची उपाधी दंभ धर्म. हा दंभ आहे, पण केव्हा? योग याग आणि विधी. योगच चित्तवृत्ती निरोध, चित्ताच्या वृत्तीचा निरोध करणे म्हणजे योग. यजन करणे म्हणजे याग, आणि विधी म्हणजे नित्यनेम. मग तुम्हाला सांगू, रोज आंघोळ करणे हा एक विधी आहे. आंघोळ केल्यानंतर दत्ताची निदान एक माळ तरी घेतली पाहिजे, हा एक विधी आहे. पण आता हा विधी, योग, याग हा फक्त लोकांना दाखवण्यापुरता जर असेल तर यानं कुठल्याही प्रकारची सिद्धी प्राप्त होणे हा दंभ आहे. याला दंभ म्हणतात. हा मोह, लोभ आणि दंभ हा घालवण्याकरिता, मल नावाचा दोष घालवण्याकरिता तुम्हाला कर्म करावं लागेल. कुठलं कर्म करावं लागेल? तुम्ही पहा ना, मी श्लोक काय घेतला. मी तुम्हाला कदाचित, तुम्ही खूप विद्वान लोक आहात, तुम्हाला कदाचित असं वाटेल यांनी श्लोक घेतला कोणता आणि हे चालले कुठं. मी तास सोडून कुठंच जात नाही. मी श्लोक कोणता घेतला? धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेता योत्सव. आपण आलो कुठं? कर्म. कुरुक्षेत्र. क्षेत्र कशाला म्हणावं? या देहाते म्हणजे क्षेत्र नाही का? मग कोणतं क्षेत्र आहे हे? हे कुरुक्षेत्र आहे. मी याची सविस्तर व्याख्या नंतर करेल तुम्हाला. हे कुरुक्षेत्र आहे. कुरु अर्थात कर्म. या देहानं कर्म करायचं असते आणि देवापर्यंत पोहोचायचं असते. पण मग कोणतं कर्म केलं पाहिजे हो? मनात येईल ते. महाराजांचं एक प्रमाण आहे, दिले इंद्रिय हातपाय कान, डोळे बोला या मुख वचन, जेणे तू जोडसी नारायण, नासे जीव पण भवरोग. तुला इंद्रिय दिले, हात दिले, पाय दिले, कशा करता? तू म्हणाल काय बा महाराज, आम्हाला काय एवढं समजत नाही, पाय कशा करता? एवढं प्रवचन ऐकायला आलो का आम्ही? पाय कशा करता? चालण्याकरता. बरोबर आहे ना, पाय चालण्याकरता. चालायची मनाई आहे का? चालायची मनाई आहे का? ओ सेठ, चालायची मनाई आहे का? नाही. पाय चालायसाठीच आहे, चाललंच पाहिजे. पण कुठं? मनात येईल तिथं. पाय चालण्याकरता आहेत, परंतु पायानं असं चला. आपल्या गावात मंदिरात दत्तकथा सुरू आहे, तिथं जा. कारण त्यावेळेस तुमच्या पायाचं चालणं सार्थक होईल, जेणे तू जोडसी नारायण. तोंड कशा करताय? बोलण्याकरिता. बोललंच पाहिजे. बोलायची मनाई आहे का? बोलायची मनाई आहे का? मग काय बोलावं? मनात येईल ते नाही. बोलायचं असं की जे बोलल्यानंतर जेणे तू जोडसी, अर्थात आपल्या प्रत्येक इंद्रियाचा व्यवहार असा असावा जेणेकरून आम्ही भगवंत जोडल्या जाईल. आपलं नेमकं इथंच चुकतं. माणूस दुःखी का आहे माहित आहे का? माणसानं लय भानगडी करून ठेवल्या. किती भानगडी करून ठेवल्या या माणसानं. किती सांगायच्या भानगडी या माणसाच्या. तुम्हाला याच्या काही भानगडी सांगतो मी चालता चालता, कारण मला आता दोन्ही तिन्ही गोष्टी बोलायच्या आहेत आणि बरंचसं बोलायचं आहे. तुमच्या लक्षातही आलं पाहिजे नेमका माझा मुद्दा काय आहे ते. या माणसाच्या भानगडी सांगतो मी तुम्हाला. हा माणूस बोलतो उलटा. सरका बोलतो का माणूस?
माऊलीने तर बोलणंच काय, माऊलीने तर स्पष्ट शब्दात सांगून टाकलं, ते मृत्यूलोकीचे उपराटे. हा मृत्यूलोकातला माणूसच उलटा आहे, म्हणून हा बोलतो उलटा. कसा उलटा बोलतो सांगतो तुम्हाला. कळंब्याला यायचं होतं. मग कळंब्याला यायचं आणि शेगावमधून एक कॅब बुक केली, एखादी गाडी बुक केली आणि कळंब्यात आले. परंतु जोडीदाराला झोप लागली. जोडीदाराला कळंब्यात आल्यानंतर याचा जोडीदार काय म्हणतो, उठ 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 कळंब आलं. काय म्हणतो, उठ कळंब आलं. आता हा बसमध्ये बसून कळंब्यात गेला का कळंब याच्या जवळ गेलं? वास्तविक बसमध्ये बसून हा कळंब्याला गेला, पण बोलताना कळंब. उलटच बोललाय ना. पायात चप्पल का चपलीत पाय, पण बोलताना अंगात सदरा का सदऱ्यात अंग, बोलताना. बरं, डोक्यात टोपी का टोपीत डोकं? डोक्यात टोपी का टोपीत डोकं? टोपीत डोकं ठेवायचं असते आणि काम झाल्यानंतर टोपी डोक्यात नाही खुंटीला अटकवायची असते आणि डोक्यानं काहीतरी वेगळं डोकून पाहायचं असते. पण माणूस डोक्यानं वेगळं डोकून पाहतच नाही, बोलतोच उलट. याचं बोलणं उलट, पहिली भानगड माणसाची. माणसाची नंबर 2 ची भानगड, याचं वागणं उलट. याचं वागणं उलट कसं मी सांगतो. पूर्वीचा एक काळ होता, एक 5-25 वर्षाच्या अगोदरचा. घरामध्ये 5-25 लोक असायचे एकत्र. सकाळी कामाने बिनताना नाही जमलं तरी संध्याकाळी एक नियम होता, सर्वांनी एकत्र यायचं आणि सगळ्या परिवारानं एकत्र जेवण करायचं. रात्री झोपी गेले की दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्याबरोबर आपापल्या हिशोबानं बाहेर जायचं. आता आपल्या आपल्या हिशोबानं भेटेल तिथे जंगलात रस्त्यावर खायचं आणि सकाळ झाली की सगळ्यांनी एकामागे एक घरात नंबर लावायचा. ज्याला बाहेर जायला पाहिजे ते घरात आणि जे घरात एकत्र करायला पाहिजे ते एकटं एकटं. याचं वागणं उलट. आणखी सांगतो, पूर्वी एक असं होतं की काही कार्यक्रम असला, पाहुणे मंडळी यायची आणि मग घरातल्या सगळ्या बायांनी स्वयंपाक करायचा सुंदर असा, पाहुण्यांना जेवू घालायचं, पाहुण्यांची सरबराई करायची आणि सगळं आवरल्यानंतर मग थकायचे लोक. आणि म्हणून खिशातले काही पैसे खर्च करायचे, बाहेरून काही बाया आणायच्या आणि त्यांना नाचायला लावायचं आणि मग थोडस विरंगुळा घ्यायचा. होतं ना असं. हल्ली झालं काय, पाहुणे आले, समारंभ असला की स्वयंपाक करायला पैसे देऊन बाहेरच्या बाया आणायच्या आणि नाचायला आपल्या घरातल्या काढायच्या. हिंदूची बाई नाचली का हो कधी रस्त्यावर? नाचली का? असा इतिहास आठवतो का तुम्हाला? मला आठवतो एक इतिहास. हिंदूची बाई नाचली असेल कदाचित, पण त्याच्याकरिता कमीत कमी 100 हिंदूंची डोचकी कापून न्यावी लागली का नाही मला. तलवारीच्या धाकावर माझ्या माय माऊलीला उचलून न्यायचं आणि मग सुभेदाराच्या पुढे नाचवायचं. त्यावेळेस नाचली, त्याच्याशिवाय माझ्या हिंदूची बाई रस्त्यावर नाचली नाही. आज मोगलांची गरज काय? नालायक बापच आपल्या पोरीला नाचताना 50 रुपयाची ओवाळणी घालत असेल तर मोगलांची गरज काय राहिली आज? कळतंय आपल्याला? एक गोष्ट लक्षात घ्या, ज्या दिवशी स्त्री रस्त्यावर नाचेल त्या दिवशी नाचणाऱ्या स्त्रीच्या पतीचं ऐश्वर्य स्त्री तत्क्षणास नाश पावते. आणि हिंदूंची स्त्री रस्त्यावर नाचत असेल आणि एखादा हिंदू जर तिला पाहत असेल आणि चुकून नाचता नाचता तिची पाठ त्याच्या समोर आली आणि त्यानं पाठ पाहिली, तत्क्षणात त्याचे 7 पिढ्यांचे पूर्वज नरकात जातात.
आठवतं आपल्याला? कळतं कधी हे? मग का लोकांना दोष, देवाला दोष द्यायचा? तुका म्हणे आता देवा का रुसावे, मनासी पुसावे काय केले. आपलं चुकलं वागणं. माणूस बोलतो उलटा, माणूस वागतो उलटा, माणसाचा व्यवहार उलटा. व्यवहार उलटा कसा मी सांगतो तुम्हाला. प्रत्येक घरामध्ये, मग ते घर झोपडी असेल, तणकटाचं असेल, महाल असेल, त्या महालामध्ये प्रत्येक घरामध्ये एक प्रेमाचा मूर्तिमंत पुतळा असतो. कोण असतो? एक प्रेमाचा मूर्तिमंत पुतळा असतो. कोण? कोण असतो? ओ सेठ, बोर झाले काय तुम्ही? चहा ठेवायला लवकर अर्धा अर्धा कप. नाही ना? कोण असते? बायको, आई. आई तुझ्या चठाई सामर्थ्य नंदिनीचे, माहेर मंगलाचे, अद्वैत सागराचे, गांभीर्य या धरेचे, नेत्रात तेज नाचे त्या शांत चंद्रिकेचे, वात्सल्य गाढ पोटी त्या मेघमंडलाचे, आई तुझ्या चठाई सामर्थ्य नंदिनीचे. एवढी देवी संपदा संपन्न प्रेमाचा मूर्तिमंत पुतळा आपल्या घरात असताना हा टोनगा 14 फेब्रुवारीला हातात गुलाबाचं फूल घेऊन गल्लीन गल्ली पिंजून काढतो. ये दिल किसको दूं, ये प्यार किसको दूं. याला प्रेम कळालं? अरे प्रेमाचा मूर्तिमंत पुतळा तुझ्या घरात आहे आणि रडतो. माँ तब भी रोती थी, माँ तब भी रोती थी जब रोटी नहीं खाता था बेटा, माँ आज भी रोती है जब रोटी नहीं खिलाता बेटा. माँ तो आज भी रो रही है. प्रेम कळालं नाही आणि प्रेम वाटायला निघाला. आणि याचं फुल घेणारी ही झुडप्या थुत्राची. हिला झुडप्या थुत्राची नाही म्हणायचं तर मग काय म्हणायचं अधिक? हिला कळतं प्रेम. अरे ज्या आईनं जन्म दिला त्या आईला तुझ्यासाठी सोडायला तयार आहे. तुझा पर्याय भेटल्यानंतर तुझ्यावर उद्या रॉकेल टाकणार नाही, यात काय नवल? तुझा पर्याय भेटल्यानंतर तुला पंख्याला गळफास लावून अटकवून देईल, यात काय नवल? मी थोडा तीव्र बोलतो पण सत्य बोलतो, थोडा कटू बोलतो पण सत्य बोलतो. मी तुम्हाला सांगू, तुम्हाला वाटते ना स्त्री अत्याचारित आहे हिंदू धर्मामध्ये. हिंदू धर्मामध्ये स्त्रीवर अत्याचार होतो कारण हे बिना शेपटीचे जे आहेत ना, याला बकरीचे शेपट म्हणतात. हे बकरीचे शेपट जे आहेत ना, हे सध्या हिंदू धर्माचा एक एक सण कसा कमी होईल याचीच होड लागलेली असते यांच्यामध्ये. हे तुम्हाला फक्त सांगतात हिंदू धर्मामध्ये स्त्रीवर अत्याचार केला, तिला चूल आणि मूल याच्यापर्यंतच बांधून ठेवलं. काही हिंदू धर्मात अत्याचार झाला नाही. स्त्रीवरील अत्याचारासाठी एक स्त्रीच कारणीभूत आहे, लक्षात घ्या. कारण किसी भी पेड़ के कटने का किस्सा न होता, किसी भी पेड़ के कटने का किस्सा न होता यदि कुल्हाड़ी के पीछे लकड़ी का हिस्सा न होता. कुऱ्हाडीचा दांडा गोतास काढ. तुम्हाला खरंच वाटतंय का स्त्री अत्याचार मुक्त व्हावं? माझ्या महाराष्ट्रातल्या शेवटच्या घटकापर्यंतची एक मुलगी ज्या दिवशी लग्न करताना नवऱ्या मुलाला एक प्रश्न विचारेल, तुझ्या आई वडिलांना वागवशील मरेपर्यंत प्रेमानं? ज्या दिवशी मुलगा त्याच्या आई वडिलांना मरेपर्यंत वाचवायची शपथ घेईल, त्याच दिवशी त्याच मुलाशी विवाह करण्याचा निर्णय जर माझ्या महाराष्ट्रातल्या शेवटच्या मुलीनं घेतला तर कदाचित आयुष्यात कधीच स्त्री अत्याचारग्रस्त होणार नाही. त्याच क्षणातच स्त्री अत्याचार मुक्त झाली समजून. परंतु हे घडत नाही. ही शोकांतिका आहे आमच्या महाराष्ट्रातली. मी नेहमी बोलत असतो, अरे ज्या संस्कृतीनं आम्हाला माणसात, पशुत, पक्षात, वृक्षात, नवे नवे दगडात देव पाहायला शिकवला, एवढी महान संस्कृती ही हिंदुस्थानची. पण त्याच हिंदुस्थानमध्ये असंख्य वृद्धाश्रम आहेत. ही शोकांतिका आहे आपली.
कारण आपला व्यवहार उलटा आहे, आपलं वागणं उलटं, बोलणं उलटं, व्यवहार उलटा, एवढ्या भानगडी माणसानं करून ठेवलेल्या आहेत. आणि म्हणून माणूस आज दुःखी आहे. माणसाला कर्म कळालं नाही, कर्म उलट करतो त्याचं, म्हणून माणूस दुःखी आहे. परंतु तुम्हाला भक्ती करावीशी वाटते का? तुम्हाला भक्ती करावीशी वाटत असेल तर तुम्हाला अगोदर मोह, लोभ आणि दंभ यांच्यावर विजय मिळवावा लागेल. त्याच्याकरता तुम्हाला मल नावाचा दोष घालवावा लागेल. आणि मल नावाचा दोष घालवण्याकरिता धर्मविहित कर्म करावं लागेल. धर्मानं सांगितलेलं कर्म करावं लागेल. म्हणत येईल ते कर्म करून होणार नाही. म्हणून लगेच गीतेमध्ये पहिल्याच श्लोकात म्हटलं, धर्मक्षेत्रे. कुरुक्षेत्रे म्हणायच्या अगोदर काय म्हटलं? धर्मक्षेत्रे. कारण हे क्षेत्र शरीर आहे, हे कर्म करण्याकरताच आहे, परंतु धर्म कर्म करण्याकरता आहे. मनात येईल ते कर्म करण्याकरता तुम्हाला दिलेलं नाही हे शरीर, ही गोष्ट लक्षात घ्या. नंबर 2चा आमचा मुद्दा आहे, आणि तो म्हणजे विक्षेप. विक्षेप म्हणजे चित्ताची अस्थिरता. चित्ताची अस्थिरता, ज्याच्यामध्ये काम, क्रोध आणि मद ह्या 3 अविद्याजनित ग्रंथींचा समावेश आहे. काम ही ग्रंथी अशी आहे, हिनं भल्या भल्यांना रडवलं. प्रमाण आहे महाराजांचं. कामाजी कोतवाल येणे नाडिले बहुता. कामाजी कोतवाल याने नाडिले बहुता, अनेकांची दालन उडवून दिली. कामानं कोणाकोणाला प्रमाणच देऊन टाकलं. धडक मारिली शंकरा, ब्रह्मी याचा केला मातेरा. इंद्रचंद्रासी दरारा लाविला जिने, तो केवळ पंचानन. येळका मदन तो केवळ पंचानन. यानं साध्या माणसाला नाही हो, टॉप मोस्ट, या भूतलावरचं टॉप मोस्ट पात्र कोणतं असेल कामाला जिंकणार, ते म्हणजे भगवान शंकर. यानं त्यालाही धडक मारली. धडक मारली शंकरा. आणि साधी फजिती केली काय? विष्णूला म्हटलं तुम्ही मोहिनी अवतार घेतला होता राक्षसांना भलवण्याकरता, मी नाही पाहिला, मला पाहू द्या एक वेळ. विष्णू म्हणत होते नका पाहू, नका त्या वाट्याला जाऊ. ते म्हटलं नाही नाही मला पाहायचंच आहे. भगवान विष्णूनं मोहिनी अवतार घेतल्याबरोबर बेधुंद झाले आणि तिच्या मागे लागले. धडक मारिली शंकरा, ब्रह्मे याचा केला मातेरा. ब्रह्मदेवाचा पार मातेरच करून टाकलं, कुठंच मंदिरच नाही या भूतलावर ठेवलं. इंद्रचंद्राशी दरारा लाविला येणे. इंद्र चंद्र देव आहेत हे, पण खामाचं नाव घेतलं की थर काप सुटतो, खामच सुटतो यांना. एवढे तगडं गिराईक. याला जिंकणं अशक्य नाही, कठीण आहे, अशक्य नाही. शक्य होऊ शकते. कशानं होऊ शकते? तुम्हाला कामाला जिंकायचं असेल तर तुम्हाला अगोदर माणूस होऊन मरावं लागेल, बरं का? पशु सारखं नाही हो, मनात येईल तेव्हा. मी तुम्हाला एक गोष्ट सांगू का? माणूस म्हणून जन्माला येणे केवळ योगायोग आहे. माणूस म्हणून जन्माला येणे केवळ योगायोग आहे, परंतु माणूस म्हणून मरणे ही आयुष्यभराची कमाई आहे. माणूस म्हणून मरावं लागेल. माणूस म्हणून मरण्याकरता काय करावं? सोपी गोष्ट आहे. माणूस म्हणून मरायचं असेल तर माणूस म्हणून जीवन जगा. आणि माणूस म्हणून जीवन जगायचं असेल तर काय करायला पाहिजे? माणूस म्हणून जीवन जगायचं असेल तर जीवनात फक्त 3 गोष्टींची गरज आहे. फक्त 3, काही फार करण्याची गरज नाही. 3 गोष्टी. पहिली गोष्ट संस्कार, दुसरी गोष्ट आहार आणि तिसरी गोष्ट संगत. संस्कार. माणूस म्हणून जगायचं असेल तर संस्कार फार महत्वाचे आहेत. माणूस संस्कार केव्हा घडतात? आणि उत्तर संस्कार पूर्व संस्काराला कारणीभूत असतात.
तुमचे पूर्वसंस्कार उत्तर संस्काराला कारणीभूत असतात. मी तुम्हाला वेळेच्या अभावी एकच दृष्टांत सांगतो, तुमच्या सगळं लक्षात येऊन जाईल. महाभारतामध्ये एक पात्र आलेलं आहे. त्या पात्राचं नाव आहे अभिमन्यू. ऐकलं का? कोणाचा पोरगा? शाहरुख खानचा. कोणाचा पोरगा? अर्जुनाचा. बरोबर, अर्जुनाचा पोरगा अभिमन्यू. अभिमन्यू हा गर्भात असताना, संस्कारावर बोलतो हा, आणि हिंदू धर्मामध्ये 16 संस्कार सांगितलेले आहेत. पहिला संस्कार आहे गर्भाधान संस्कार, आणि मग 7व्या महिन्यामध्ये आपल्याकडे एक गर्भसंस्कार आहे, ज्याला आपण गावातले लोक काय म्हणतात? सांजीचा कार्यक्रम म्हणतात ना. हा, हे सांजीचा कार्यक्रम करायचा होता, आणि म्हणून मग लेकीला माहेरात आणायचं. भावाला जावं लागेल आणायला. भाऊ गेला. भाऊ कुठं राहतो? द्वारकेत. बहीण कुठं राहते? हस्तिनापूरला. हस्तिनापूर म्हणजे आताच दिल्ली, आणि द्वारका गुजरातमध्ये. अंतर खूप आहे. मग भाऊ रथ घेऊन गेला. दुसऱ्या दिवशी सकाळी सकाळी उठल्यानंतर बहिणीला रथात बसवलं आणि रथ निघाला द्वारकेच्या दिशेनं. आता बहीण भावाला म्हणते की दादा, एवढ्या लांबचा प्रवास किती बोर होईल. मग हा प्रवास मला आठवला नाही पाहिजे, बोर झाला नाही पाहिजे, म्हणून मला एखादी गोष्ट सांग. तर दादाला पडला पेच. बहीण म्हणते गोष्ट सांग. दादा म्हणते ताई, तू गोष्ट सांग म्हणतं, गोष्ट सांगायला हरकत नाही, पण आपल्याला गोष्टी फक्त कापाकापीच्या येतात. दीदी म्हटली बाबा आता कापाकापीच्या सांग, नाही तर कायच्याही सांग, पण एखादी गोष्ट सांग, कारण एवढा प्रवास करायचा आहे. मग दादानं गोष्ट सांगायला सुरुवात केली. म्हणे दीदी बघ, युद्धनीतीमध्ये एक चक्रव्यूह नावाची नीती आहे. ती नीती मी तुला सांगतो. आणि म्हणून भगवान श्रीकृष्णानं आपल्या भगिनीला चक्रव्यूह नावाची जी नीती आहे, तो चक्रव्यूह भेदन कसा करायचा हे सांगायला सुरुवात केली. आता गोष्टीची एक लॉजिक आहे. गोष्ट सांगणारा गोष्ट सांगतो, पण ऐकणारानं हो म्हणावं, तर तो पुढचं बोलतो. यानं गोष्ट सांगावी, ऐकणारा म्हणा आणि समजा ही गोष्ट ऐकणारा जेव्हा हुंकार भरत नाही, तेव्हा गोष्ट सांगणारा पुढे सांगत. मग आता ही हू म्हणायची, हा गोष्ट सांगायचा, ती हू म्हणायची. चक्रव्यूह भेदन कसा करायचा, आतमध्ये कसं शिरायचं, इथपर्यंत गोष्ट गेली आणि हुंकार बंद झाला. यानं पाहिलं तर पाठीमाग बहीण झोपली. आता ऐकणारा झोपल्यानंतर या सांगणाऱ्यानं किती वेळ सांगाव? किती वेळ सांगाव? हे सांगणाऱ्याला समजायला पाहिजे की नाही? त्या सांगणाऱ्याला समजला आपला आता सांगण्याचा काही फायदा, त्यानं ती गोष्ट सांगणं बंद केली. परिणाम काय झाला? परिणाम असा झाला की युद्धामध्ये चक्रव्यूह भेदन केला, आणि तो परत कसं यायचं हे ज्ञान मिळालं नाही. त्याच्यामुळे तो युद्धात मारला गेला, अपघातग्रस्त झाला. मग विद्वानांनी विचारलं की अभिमन्यू हा अर्जुनाचा पुत्र आहे. अर्जुन म्हणजे मी तुम्हाला आताच सांगितलं त्याच्या पराक्रमीच्या गोष्टी, 10 दिशांमध्ये त्याची कीर्ती होती, आणि अभिमन्यू त्याच्यापेक्षा काकणभर शिल्लक होता. तेव्हापासून एक म्हण पडली, बाप से बेटा सवाई. हा बापापेक्षा सवाई विद्वान होता, म्हणजे प्रकांड हे होता, योद्धा होता, महापराक्रमी होता, पण तरीही अपघाताला सामोरा गेला. आणि म्हणून विद्वानांनी म्हटलं की याच्यात दोष कुणाचा? शास्त्रानं सरळ सरळ त्याच्या आईकडे बोट केलं. कारण
चक्रव्यूह नावाची नीती सांगत असताना भेदन करण्यापर्यंत तिची आईनं ती गोष्ट ऐकली, नंतर झोपली. अर्थात ती जागरूक नव्हती. ज्ञान जिथं प्राप्त होतं तिथं जागरूक नसणे, आणि त्याच्यामुळे आपल्या मुलांवर संस्कार देण्याकरिता ती असमर्थ ठरली. आपले मुलं रोज सकाळी संध्याकाळी कुठं जातात हे आई वडिलांना माहीत असायला पाहिजे. माझा मुलगा हा मंदिरात जातो की नाही, दत्त बावन्नी म्हणतो की नाही, दत्ताची आरती करतो की नाही, दत्ताची एखादी माळ घेते की नाही, हे आई वडिलांना माहीत असायला पाहिजे. आपलाच दाम खोटान लोकांशी झगडा मोठा काय कामाचा? मला तुम्ही सांगा, तुम्ही सगळे विद्वान लोक आहात, सकाळी भेट झाली, दुपारी प्रेम झालं आणि संध्याकाळी पळून गेलं, असं होते का कधी? असं होते का कधी? हे निदान 4-6 महिने तर भानगड चालते की नाही? मग 6 महिने का तिची माय झोपली काय? लोकांच्या घरातल्या बातम्या कशा दुपारपर्यंत माहीत होतात, त्या टोकावरची या टोकावर? आपली पोरगी काय करते 6 महिन्यात माहीत नसा? हे संस्कार आहेत. हे संस्कार देण्याची जबाबदारी आईवर असते. पहिली संस्कार, आहार. नंबर 2, माणूस म्हणून जीवन जगायचं आहे का तुम्हाला? माणूस म्हणून जीवन जगायचं असेल तर आहार महत्वाचा आहे. मी एका ठिकाणी गेलो भागवत करण्याकरिता. एका बैठकीत आमची व्यवस्था असते 7 दिवस राहण्यासाठी. बारके बारके पोरं येतात. आले की मग ते 7 दिवस भक्ती लय वाहते, बिलकुल दुथडी भरून वाहते भक्ती. त्या पोराने एका म्हटलं की बुवा मग मलाही माळ टाकायची. म्हटलं लगा तर लय पुण्यवान आहे, भाग्यवंत आहे, आणि तुझे मायबाप तर लयच भाग्यवान अशा पोराला जन्म दिला, अनेक काम केले देर किस बात की. त्या घर मालकाला म्हटलं लवकर माळ आणि त्याच्या गळ्यात टाकून देऊ. त्याच्या गळ्यात माळ टाकून दिली. ते घरी गेलं, त्याचा बाप संध्याकाळी झाला, म्हणे माया पोराला माळ कोण टाकली? घर मालकाला माहित होतं हे आता भानगड उभी होते. त्यानं पटकन बोट टाकून दिलं, म्हणे ते बुवा तर ती बसेल आहे. त्याचा बाप आला तर म्हणे तुम्ही बुवा लोक असेच तर शिल्लक धंदे करत राहता म्हणे, म्हणून तर तुमच्या जवळ पोरं हिंडूनच द्या लागत. म्हटलं बा शिल्लक धंदे काय केले? म्हणे याले माळ घालायचा शानपणा तुम्हाला कोण सांगितला होता? म्हटलं बा आता माळ घालणे म्हटलं म्हणजे काही चुकीची गोष्ट आहे का? म्हणे त्याच्या काही हड्ड्या बिड्ड्या भरू देता? सांगा आता आपलं कुठं चाललं? अरे संस्कार कोणते लावायचे आपण? शास्त्र आपण मग ऐकतो काय? काल्याच्या कीर्तनामध्ये काला जो सांगितलेला आहे, काल्याचे जे प्रकार सांगितलेले आहेत, त्यात पहिला काला सांगितला दही भाताचा काला, अन्न रसाचा काला. दही भाताचा काला सांगितला. कारण काय सांगितलं त्याचं? कारण त्यानं देह पुष्ट होतो. कारण विज्ञान आहे त्याच्या पाठीमाग. तांदूळ घ्या, त्याचा भात करा, त्याच्यामध्ये दही टाका आणि अर्ध्या तासानंतर तो भात खा. तुमचा स्थूल देह पुष्ट होतो. हे विज्ञान, हे शास्त्र आम्हाला माहित पाहिजे. ऐकल्याशिवाय कसं काय माहित होणार? शुद्ध आहार आहे, सात्विक आहार आहे. आणि दही आणि भात खाल्ल्यानंतर जेवढ्या कॅलरीज तुम्हाला त्या खाण्यातून मिळतात त्याच्यापेक्षा फक्त आणि फक्त 0.10 कॅलरीज फक्त त्या पचवण्याकरिता खर्ची होतात. इतर फालतू भानगडी खात बसले 10 कॅलरीज मिळतील, त्यातल्या 7 कॅलरीज त्याला पचवण्याकरिता घालवाव्या लागतात. म्हणून नको ते खाल्ल्यानंतर अजगरासारखा सुस्त पडून झोपतो. कारण तिथं काय म्हणतात, तिथं लोड शेडिंग करावी लागते. लोड शेडिंग माहित आहे ना तुम्हाला? 4 कॉलनीमध्ये जर वीज पुरवठा करायचा असेल आणि आपल्याकडे जर तेवढा वीज पुरवठा नसेल तर एका कॉलनीतला वीज पुरवठा बंद करावा लागतो, मग तिकडे पुरवल्या जातो. त्याप्रमाणे शरीरामध्ये निर्माण झालेल्या कॅलरीज ह्या डोळ्याला वाटलेल्या आहेत. तुम्हाला अर्थसंकल्प माहित आहे ना? मी फार सविस्तर याच्यासाठी नाही बोलत की मला माझ्या टाइमापर्यंत सगळं बोलणं झालं पाहिजे. तुम्हाला अर्थसंकल्प माहित आहे ना?
अर्थसंकल्पामध्ये काय असतं की राज्याचा किंवा देशाचा अर्थसंकल्प सादर होतो तेव्हा 5,000 कोटी रुपये आपल्या तिजोरीत आहेत आणि ते 5,000 कोटी कसे कसे वाटायचे, जलसिंचन विभागासाठी किती, कृषीसाठी किती, शेतकऱ्यांचे नुकसान भरपाई किती, नाही का, सबसिडीमध्ये किती, हे ठरलेलं असतं आणि तेवढंच वाटायचं असतं. त्याप्रमाणे याचं ठरलेलं असतं, डोक्याला विचार करण्याकरता किती कॅलरीज द्यायच्या, डोळ्याला पाहायला किती कॅलरीज द्यायच्या, हाताला किती कॅलरीज द्यायच्या, पायाला किती कॅलरीज द्यायच्या, तोंडाला बोलण्यासाठी किती कॅलरीज द्यायच्या, हे ठरलेलं असते. कारण आपल्याजवळ 10 कॅलरीज निर्माण झाल्या, मग ह्या 10 कॅलरीज वाटून दिल्या प्रत्येकाला. पण यानं खाल्लंच असं काही की ते पचवण्याकरता 7 कॅलरीज लागून राहिल्या. याची वाटणी तर चालली गेली. याच्या जवळ अन्न पचवण्याकरता फक्त 2च कॅलरीची तरतूद होती, 5 कॅलरीज आणायच्या कुठून? मग डोळ्याकडून घ्यायच्या, डोक्याकडून घ्यायच्या, हाताकडून घ्यायच्या, पायाकडून घ्यायच्या. तुम्ही शांत व्हा, ह्या कॅलरीज तिकडे पाठवा, कारण हे पचवायचं आहे. म्हणजे सुस्त फेपरुटासारखं पडून राहते. हे वारंवार झालं की मग याचा दिमाग भद होतो. मग हे समाजाच्याही कामाचं नाही, कुलाच्याही कामाचं नाही. हे खायला भार, ते खायला काळ आणि भुईला भार. काही फायदा नाही याच्यामध्ये. तुम्हाला जर तुमची बुद्धी तल्लक करायची असेल, तुम्हाला जर तुमच्या कुळाचा, तुमच्या गावाचं, तुमच्या समाजाचं नाव रोशन करायचं असेल, तर तुम्हाला प्रत्येक वेळेला अलर्ट राहावं लागेल आणि त्या कॅलरीज तेवढ्या वापरल्या नाही गेल्या पाहिजे. म्हणून शास्त्रानं आम्हाला ह्या गोष्टी सांगितलेल्या आहेत. याच्यामध्ये विज्ञान आहे. दही भाताचा काला सांगितलेला आहे. दही भाताचा जर काला तुम्ही खाल्ला ना, दही भात जर रोज घरी अर्धा तास झाकून ठेवून जर आपल्या मुलांना दिला ना, कोरोना येऊ द्या नाही तर काही येऊ द्या, नाही तर मग काय होतं माहित आहे का, डॉक्टर म्हणते आता हे खास लागते, त्याशिवाय जगत नाही माणूस. हो, 70% लोकांना माळा काढून ठेवल्या कोविड मध्ये. मरता क्या नहीं करता, मरता तो सब कुछ करता. पण हे ज्ञान नसल्यामुळे हे का झालं, हे ज्ञान नसल्यामुळे. तुम्हाला माणूस म्हणून जगायचं आहे का, तुम्हाला माणूस म्हणून जगायचं असेल तर तुम्हाला तुमचा आहार, नंबर 2 ची गोष्ट आहार, आणि नंबर 3 ची गोष्ट संगत. मनुष्याची संगत कशी असावी. सत्संगेन परम प्राप्य दुस्तरम तरते चिरात तस्मात् प्रयत्नेन सत्संगम सततम करू. परम प्राप्य जे श्रेष्ठ आहे त्याची प्राप्ती होते संगतीमुळेच. दुस्तरम तरते चिरात, जे वाईट असेल त्याच्यापासून तरणोपाय होतो. चिरात म्हणजे क्षणाचाही विलंब न होता. शास्त्र म्हणते गाईच्या शिंगाच्या टोकावर एक मोहरीचा दाना थांबेल. कळतंय का ओ सेठ? गाईच्या शिंगाच्या टोकावर एक मोहरीचा दाना थांबेल एवढा वेळ तरी सत्संग करा, आणि गाईच्या शिंगाच्या टोकावर एक मोहरीचा दाना थांबेल एवढा वेळही कुसंग करू नका. आणि म्हणून शास्त्रामध्ये ह्या गोष्टी आलेल्या आहेत, कथानक आलेले आहेत, हे सत्य घडलेल्या घटना आहेत. कान्यकुब्ज नगरीमध्ये अजामेळ नावाचा एक ब्राह्मण होता. तो अग्निहोत्री होता, प्रकांड विद्वान होता. आणि मग हवन करण्याकरिता समिधा लागतात म्हणून समिधा आणण्याकरिता रानात गेला. समिधा घेतल्या आणि समिधा घेऊन परत येताना एका झाडाच्या आड त्या रानामध्ये, जंगलामध्ये एक स्वैर स्त्री आणि स्वैर पुरुष नको ते कर्म करत होते. आणि याची ओझल दृष्टी चालताना एखाद्या झाडाच्या आडी एखादा माणूस असला तर ओझर दिसतो ना आपल्याला, ओझरती दृष्टी त्यावर पडली आणि याला शंका झाली की काय आहे म्हणून. हा क्षणभर उभा राहिला आणि पाहिलं याचं दुष्कृत्य पाहिलं आणि याला वाईट वाटलं. अरे रे, काय लोक झाले हो, दिवसा तेवढ्या राणामध्ये. आणि शिव शिव म्हणून तो घरी निघून आला. घरी आला परंतु तोपर्यंत ते दृश्य पाहिलं होतं. घरी आला, आंघोळ केली. आंघोळ केल्यानंतर
हवन करता बसला, आचमन करता पाणी घेतलं. ओम पवित्र पवित्र सर्व संगोतिवाय स्मरेत पुंडरीकाक्षं च बाह्याभ्यंतरः शुचिः. ओम प्राणाय स्वाहा. आलं ते लक्षात. त्याला वाटलं आपले डोळे दूषित झाले, पुन्हा उठलं, पुन्हा आंघोळीला गेलं, पुन्हा आलं, पुन्हा सुरू केलं, पुन्हा ते दृश्य समोर यायचं, ते वारंवार दृश्य समोर यायचं. याला वाटलं की हे खट एकदा काढून टाकू, हे हवन राहू द्या. आणि ते तपासत बसलं की काय दृश्य होतं. मग हे होते कोण? मग त्या बाईचा शोध घ्यायचा. मग ती बाई त्या गावात ती वेश्या काम करत होती, सुंदर होती. तिला पाहायचंच आपल्याला. तिला पाहिल्यानंतर तिचं शौर्य पाहून मोहित झाला. मग त्याला असं वाटलं की आता हा धंदा करत बसल्यापेक्षा आपल्या घरी घेऊन जाऊ. तिला सांगितलं, रोज किती कमावतेस? 1000. मी 2000 देतो, चाल घरी. आजपासून कुठलंच ग्राहक घ्यायचं नाही, फक्त आपलीच सेवा करायची एकट्याची. मग आता तिला रोज 2000 द्यायला लागतील आणि तिला भोगायचं म्हटल्यानंतर पैसे तर रोज आणावे लागतील ना. जरे हरी पलंगावरी थोडी होणार आहे हरी हरी करून. मग कामाला जावं लागेल. राहिला यज्ञ, जा कामाला. मग काम करून किती भेटणार? बरं, कधी काम केलं नाही. मग काय करायचं? मग त्याच्यापेक्षा क्लब चालवायचा घरामध्ये, 5-6 डाब बसवायचा, त्याच्याकडून ते काय असते ते घ्यायचा, त्याचे जागेचं भाडं म्हणून त्याच्यावर चालवायचा. काही दिवसानंतर आता ती बाहेरची स्त्री, तिला काय, तिच्या अपेक्षा वाढत गेल्या. हिचे नखरे पुरवण्याकरता चोऱ्या करायला लागला. कुसंग किती वेळ घडला? गाईच्या शिंगाच्या टोकावर एक मोहरीचा दाना थांबेल एवढा कुसंग घडला. पतन झालं. प्रकांड विद्वान होता, अग्निहोत्री ब्राह्मण होता, पण सगळं सोडून दिलं आणि त्या स्त्रीमध्ये रत झाला, संग. आणि त्याच स्त्रीला, ती स्त्री गर्भवती झाली आणि मग त्याच्या घरी चातुर्मासात त्याच्या गावात आले साधू. राहायचं. मग आता चातुर्मास म्हटल्यानंतर गावात राहायचं. मग गावातल्या लोकांना विचारलं. आता लोक काही चांगले बोलणारे नसतात गावात. हो, लोकांना असं वाटलं की आता याची फजिती बरी होते. लोकांनी त्याचंच घर दाखवून त्याला जाणावं नाही त्याच्या घरी जेवायला. ते साधू त्याच्या घरी जेवायला आले. त्याच्या घरी जेवायला आले. जेवायला आल्यानंतर जेवण केलं. जेवण केल्यानंतर साधूने म्हटलं, यानं म्हटलं साधूला, का म्हणे जेवण आवडलं नाही का? साधू म्हणत, आवडलं, खूप सुंदर जेवण झालं म्हणे. मग आशीर्वाद नाही दिला. कारण जेवण केल्यानंतर साधूचं परम कर्तव्य असतं अन्नदान करणाराला आशीर्वाद द्यावा. अन्नदाता सुखी भव. म्हणे तुम्ही मला आशीर्वाद नाही दिला. म्हणे जेवण दिलं पण भोजन दक्षिणा नाही दिली ना. साधूला दक्षिणा दिल्याशिवाय जेवण प्राप्त होत नाही. म्हणून शास्त्र म्हणते ना, साधू दक्षिणाप्रिय आणि ब्राह्मण भोजन प्रिय. ब्राह्मणाला जेवणाचे 500 रुपये द्या, परंतु कढी आणि ते खीर आणि त्याच्यावर तूप नसेल तर तो म्हणेन काही जीव नाही घातलं. बरोबर. साधूला ठेचा भाकर द्या ना, पण दक्षिणा द्या, तो म्हणेन मस्त जमलं. हा रोल आहे. साधू म्हटले आपल्याला दक्षिणा नाही भेटली त्याच्यामुळे आशीर्वाद नाही. हा म्हटला तुम्हाला माझी ओळखच नाही, मी तुम्हाला लुटलं नाही, हेच तुमचं शुक्रिया समजा. ते म्हटले ते आम्हाला माहित नाही, आमचा रूल आहे, आमचा नियम आहे, भोजन दक्षिणा मग आशीर्वाद. तो म्हटला पण माझ्याजवळ द्याल काही नाही ना. ते म्हटले आहे ना, द्यायला आहे. म्हण काय आहे? म्हणे जी तुझी भार्या वाढत होती ती गर्भवती आहे, तिला मुलगा होईल आणि तू त्या मुलाचं नाव नारायण ठेव, तीच आमची भोजन दक्षिणा. तो म्हटला मी माझ्या मुलाचं नाव नारायण ठेवील आणि ही तुमची भोजन दक्षिणा कशी काय? साधू म्हटले आम्ही पुढच्या वर्षी परत येऊ आणि मग तू तुझ्या मुलाला नारायण म्हणून हाक मानशील. मग आमची जी इष्ट देवता आहे तिचं नाव आमच्या कानावर पडलं म्हणजे मग आम्हाला खुश होऊ आम्ही. तो म्हटला एवढं तर करूच शकतो. त्यानं त्याच्या पोराचं नाव नारायण ठेवलं. मरताना पोराला बोलावलं, उद्धार झाला. कारण यानं आतापर्यंत जे काही कुकर्म केलं होतं त्याच्यामुळे याला अकाल मृत्यू आला होता. भागवत पुन्हा सत्य सांगतो मी तुम्हाला. बरेच ठिकाणी भागवतात एवढीच कथा सांगितल्या जाते की यमदूतांचा आणि विष्णुदूतांचा संवाद ऐकला आणि मग यमदूत परत गेले आणि विष्णुदूत त्याला स्वर्गाला घेऊन गेले. ही मूल कथा नाही आहे भागवतातली. मूल कथा ही आहे, हा संवाद तो मूर्छित झाला आणि त्या यमदूतांचा आणि विष्णुदूतांचा संवाद याच्या कानावर पडत होता आणि विष्णुदूताने सांगितलं की याचं 4 वर्षाचं आयुष्य अजून शिल्लक आहे.
याला तुम्ही असं अपघाती मारू शकत नाही, कारण अकाल मृत्यू हा अपघात आहे. ही जरा लक्षात घेत जा. मनाची समजावण्यासाठी काही म्हणत नका जाऊ. काही काही लोक गंगेवर जातात आणि अटॅक येऊन मरतात, म्हणतात की लय पुण्य होतं त्याचं. काही पुण्य नाही, अकाल गेला तो. अन्यचे क्रियते पापम तीर्थस्थाने विनश्यती, तीर्थस्थाने कृतम पापम वज्रलेपो भविष्यती. हे काही नाही आहे, शास्त्र समजून घेत जा थोडस डीप मध्ये. याला अकाल मृत्यू तुम्ही देऊ शकत नाही. याचे 4 वर्ष याला द्यावे लागतील, कारण त्यानं भगवंताचं नाव घेतलं. मग त्याला ते 4 वर्ष दिले आणि त्याच्यानंतर मग उर्वरित 4 वर्ष त्यानं भगवंताचं नामस्मरण केलं, मोक्ष करून घेतला. सांगायचं तात्पर्य काय? सत्संग घडला. किती वेळ? फक्त साधूचं जेवण होईपर्यंत, बस एवढा सत्संग घडला. सत्संग केला पाहिजे. आपली संगत कशी आहे? तुम्ही एखाद्यासोबत बोलू नका ना, बोलू नका, परंतु वाईट माणूस जर तुमच्या जवळ बसला ना, तुमच्या मनात वाईट विचार आल्याशिवाय राहत नाहीत. कारण त्याच्या शरीरातून असंख्य प्रतिक्षण निघणारे जे किटाणू असतात, जे वेव्ज असतात, फ्रिक्वेन्सी, ह्या तुमच्या शरीराला स्पर्श करून गेल्यानंतर तुमच्या शरीराचे किटाणू सुद्धा त्याच्या संगतीत येऊन तसे व्हायला लागतात आणि त्या फ्रिक्वेन्सीमुळे तुमच्या मनात तसे विचार यायला लागतात. म्हणून संगत ही अतिशय महत्वाची आहे. विक्षेप नावाचा जो दोष आहे तो घालवायचा असेल तर तुम्हाला संगत, संस्कार, आहार आणि संगत ह्या 3 गोष्टी महत्वाच्या आहेत. म्हणजे तुम्ही काम, क्रोध आणि मद ह्या 3 अविद्याजनित ग्रंथीचा तुम्ही नाश करू शकता. मग राहिली आवरण नावाची स्वस्वरूप विस्मृती. स्वस्वरूपाची प्राप्ती होणे म्हणजेच सुख प्राप्त होणे आहे. माऊली ज्ञानोबा स्पष्ट शब्दात सांगतात, तरी सुख जेगा किरटी दावी जेल तुझ दिटी आत्मयाची ये भेटी जी जीवासी होय. किंबहुना सोये जीव आत्मयाशी होय, तेत जे होय तया नाम सुख. जीव आणि आत्मा हा आत्मस्वरूप जेव्हा होतो, म्हणजे सन्मुख होतो, तेव्हा त्या ठिकाणी जी स्थिती निर्माण होते त्याचं नाव सुख आहे. तुमच्या लक्षात आलं का? याचा अर्थ आत्मस्वरूपाच्या प्राप्तीशिवाय सुख नाही, आणि सुखाशिवाय मनुष्य जगू शकत आणि कोणालाच मरावंसं वाटत. याचा अर्थ आपल्याला आत्मसुखाची प्राप्ती झाली असं समजायला काही हरकत आहे का? नाही. कारण आम्हाला आत्मस्वरूपाची प्राप्ती झाली नाही. याचं कारण काय? कारण माणूस या ठिकाणी जन्माला आला, पण त्याचा एक प्रश्न कायम आहे, मी कोण आहे? हे की नाही? मी कोण आहे? पिढ्यानपिढ्या माणूस या भूतलावर जन्माला आला, अख्खं जीवन जगला, मेला, पण त्याला अजून हेच कळलं नाही की मी कोण आहे. म्हणून वेदांताचा पहिला प्रश्न आहे कोहम. एकटा माणूसच नाही, याच्या पिढ्यानपिढ्या संपल्या. आजा मेला, पंजा मेला, बाप मसना गेला रे, देखत देखत नातू पंतू तोही तैसा झाला रे. नातू पंतू खापर पंतू सगळे आले, लाईन लागली आमची, परंतु मी कोण आहे हे त्याला आजपर्यंत कळालं नाही. मी तुम्हाला छोटीशी गोष्ट सांगू का? लहान मुलगा आहे आणि बापाला प्रश्न विचारते, पप्पा मी कोण आहे? याचा बाप म्हणते का बैस, काय करायचं तुला आतापासून, खोडेल मोठा झाला की. आता याचा बाप एक पोराचा बाप झाला, हा मोठा झाला नाही का अजून? याला कळालं नाही, याच्या पोराला कळेल का? बरं सोडा, याचा आजा एका नातवाचा आजा झाला, हा मोठा झाला नाही का अजून? याच्या आज्याला कळालं नाही ते याच्या नाताला कळेल का? याचा पंजा, खापर पंजा, हा मोठा झाला नाही का अजून? मग याच्या खापर पंजाला कळालं नाही, याच्या खापर पंतूला कसं कळेल? हे यालाही माहित आहे, पण करणार काय? आपल्याच एका लहान पोराकडून आपली बोलती बंद व्हावी, याच्यापेक्षा दयनीय अवस्था ती काय पाहिजे माणसाची?
एरवी तर खूप डिगा हाकतो हा माणूस, मैंने यूं किया, मैंने त्यों किया, मैं फलाना हूं, मैं ढिचकाना हूं, लेकिन सारी हेकड़ी निकल जाती है। बस एक सवाल, मैं कौन हूं? मी कोण आहे याची ओळख जोपर्यंत होत नाही तोपर्यंत आत्मस्वरूपाची प्राप्ती नाही। आणि ती ओळख करून देण्याकरता काय करा, ही ओळख माणसाला झाली पाहिजे। काय करावं, काय करावं याच्यापेक्षा ज्यांना ज्यांना आत्मस्वरूपाची ओळख झाली त्यांनी काय काय केलं हे समजलं तर याचं उत्तर मिळेल, आहे की नाही? आणि तोच प्रश्न विचारते आपला आजचा श्लोक। धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेतायुत्सव मामकाः पांडवाश्चैव किम कुर्वत संजय। हा प्रश्न विचारला कोण? आता मी सगळ्या याचा समारोप करत आलो, तुम्ही फक्त प्रेझेंट होऊन आहे का बरं का, झोपले नाही ना तुम्ही? हा, हा प्रश्न विचारला कोण? धृतराष्ट्रानं, आहे की नाही? आता धृतराष्ट्र कोण हे जर समजलं तर तुम्हाला प्रश्न कळेल। धृतराष्ट्र कोण? तुम्ही आणि आम्ही सगळे, आपण कोण आहोत? धृतराष्ट्र। आपण प्रश्न विचारून राहिलो। प्रश्न कोणाला विचारतो? संजयाला। प्रश्न कोणाला विचारला? संजयाला। मग पहिल्यांदा धृतराष्ट्र कोण, संजय कोण हे लक्षात घ्या। धृतराष्ट्र कोण आहे? मी तुम्हाला म्हटलं तुम्ही आणि आम्ही आहोत, लक्षण घटवून दाखवावं लागेल की नाही? त्यासाठी पदच्छेद करावा लागेल धृतराष्ट्राचा। ध्री धातू आहे संस्कृत मध्ये, काय आहे? ध्री धातू आहे संस्कृत मध्ये, याला ध्री म्हणतात, मराठीमध्ये ध्रुव म्हणतो आपण। ध्री धातू आहे, याचा अर्थ होतो धारण करणे। ध्री धातूचा अर्थ काय? धारण करणे। काय धारण केलं त्यानं? धार्त राष्ट्रान इति धृतराष्ट्र, राष्ट्र धारण केलं म्हणून त्याला धृतराष्ट्र म्हणतात। राष्ट्र धारण केलं म्हणून त्याला धृतराष्ट्र म्हणतात। तुम्ही म्हणाल महाराज हे लक्षण आमच्यात घटत नाही, आम्ही कसं काय राष्ट्र धारण केलं? हे लक्षण घटून दाखवतो मी तुम्हाला। राष्ट्र याचा पर्यायवाची शब्द काय आहे? भूमी। भूमी आहे की नाही? भूमी, देश, राष्ट्र एकाच अर्थाचे पर्यायवाची शब्द आहेत। मग तुम्ही आम्ही भूमी धारण केलेली आहे का? हो। पहा कशी, या शरीराचं पंचीकरण करा, शरीराचं पंचीकरण करा। पहिल्यांदा 50% आणि 50% दोन भाग करा। एका 50%त जलतत्व आहे, वायुतत्व आहे, अग्नितत्व आहे आणि चौथं कोणतं राहिलं? आकाश तत्व आहे। या 50% मध्ये चार तत्व आहेत आणि 4 तत्व 50% आहेत, म्हणजे प्रत्येक तत्व 12.25%, बरोबर? 12.25% एक तत्वानं, एक तत्व 12.25% या शरीराचा भाग व्यापलेला आहे। आणि राहिलेलं जे 50%चं तत्व आहे शरीराचं, हे पृथ्वी तत्वानं व्यापलेलं आहे। म्हणजे या शरीराचा 50% भाग पृथ्वी तत्वानं व्यापलेला आहे आणि बाकीचा भाग 4 तत्वानं व्यापलेला आहे। सगळ्यात जास्त तत्व कोणतं? पृथ्वी तत्व। सगळ्यात जास्त तत्व कोणतं? पृथ्वी तत्व। म्हणून माणूस मेल्यानंतर म्हणतो ना आपण त्याचं पार्थिव पृथ्वीचं बनलेलं आहे म्हणून पार्थिव। मग आता पृथ्वी धारण केलेली आहे की नाही आपण? आहे की नाही? म्हणजे राष्ट्र धारण केलेलं आहे की नाही आपण? केलं। लक्षण घटलं का नाही? तू म्हणाल नाही घटलं अजून, कारण तो आंधळा होता, आम्हाला 2-2 डोळे आहेत, आहे की नाही? धृतराष्ट्र कसा होता? आंधळा होता, आपण आंधळे आहो का? धृतराष्ट्राच्या साठी असं म्हटलेलं आहे, वह तो कौरव कुल का चंदा था लेकिन पुत्र मोह का अंधा था। अरे कौरवच्या कुळामध्ये त्याच्यासारखा प्रकांड विद्वान आणि महापराक्रमी कोणीच नव्हता, तो फक्त पुत्र मोहाना आंधळा होता। तो डोळ्यानं आंधळा होता का? नाही। मी सुरुवातीलाच बोलून गेलो, शास्त्राची भाषा समाधी असते, समजून घ्यावी लागते। वह तो कौरव कुल का चंदा था लेकिन पुत्र मोह का अंधा था। तो आंधळा होता पण पुत्र मोहानं आंधळा होता। आपल्याला असा काही मोह आहे का बरं? ओ मंडळी, आपल्याला असा काही मोह आहे का बरं? आपल्याला फक्त ते माशाईचंच मोह नाही लागेल, सरेच मोह लागेल आहेत। म्हणून महाराज म्हणतात, ज्ञानदृष्टी हरपली दोन्ही नेत्र आंधळे।
आपली ज्ञानदृष्टी हरवलेली आहे, म्हणून आपले दोन्ही नेत्र आंधळे झालेले आहेत. म्हणजेच आपण आंधळे झालो की नाही झालो? आपण राष्ट्र धारण केलं की नाही केलं? मग आपण धृतराष्ट्र झालो की नाही झालो? आपण धृतराष्ट्र झालो. मग आपण प्रश्न विचारला, काय प्रश्न विचारला? धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे. धर्मक्षेत्रावर मी क्षेत्राची व्याख्या करून सांगितली. इदम शरीरम तू कोणतेही क्षेत्रमित्य विधी येते, या देहाते म्हणीचे क्षेत्र. कुरु, कुरु धातू आहे कर्म अर्थाने, त्याच्यापासून कुरु शब्द तयार झाला. कुरुक्षेत्र हे शरीर कर्मक्षेत्र आहे, परंतु कुठलंही कर्म करता येणार नाही, म्हणून धर्म विशेषण लावलं धर्मक्षेत्रे. म्हणून हे क्षेत्र शरीर क्षेत्र आहे. या क्षेत्रावर काय झालं? मामकाहा पांडवाश्च येव. मामकाहा म्हणजे माझे आणि पांडूचे. माझे म्हणजे मी आणि माझं, याचा अर्थ अहंकार. कशावर बोलतोय? आवरणवर बोलतोय आणि समारोपाकडे चाललोय श्लोकाच्या. थोडं प्रेझेंट होऊ नये का? मामकाहा मी आणि माझं, अहंकार येतो. अहंकाराचे तोंड काळे. अहंकाराचं कार्य प्रकाशाला झाकण्याचं आहे, आनंदावर पांघरून घालण्याचं आहे. आणि म्हणून तो सावळा आहे, म्हणून तो काळा आहे, म्हणून माझे, म्हणून तो तम आहे, म्हणून तमोगुण. लक्षात आलं का? रजोगुण आणि तमोगुण. शरीरामध्ये किती वृत्ती आहेत? 3 वृत्ती, सत्व, रज आणि तम. रजोगुण आणि तमोगुण एकीकडे उभा आहे. पांडवाश्च येव, पंडूचे सुद्धा. पंडू म्हणजे धवल, शुभ्र. जे शुभ्र आहे ते सत्व आहे. सत्व वृत्ती आणि तमोवृत्ती. जेव्हा मनुष्याच्या मनामध्ये द्वंद्व युद्ध होतो, सत्ववृत्ती म्हणते की हे पाप आहे, करू नको, परंतु तब बुद्धी कहती तू जल्दी कर. त्यावेळेला बुद्धी म्हणते की लवकर कर, नाही तर आत्मा जागृत झाला ना, मग हे कर्म होणार नाही. मग त्यावेळेला तमोगुणाचा विजय होतो. म्हणजे इथं पहिल्यांदा काय होते? भांडण होते, आणि मग याच्यातून पाप होते, आणि पाप झालं की नरकाला जावं लागतं. परंतु हा आंधळा असलेला, ज्ञान विहीन असलेला धृतराष्ट्र संजयाला विचारतो. संजय कोणाला म्हणावं? सम्यक जयति इति संजय. ज्यानं या भवसागरावर योग्य योग्य विजय मिळवला, त्याचं नाव संजय आहे. त्याला विचारलं, काय विचारलं? धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेता युहोत्सव. हे जे शरीर आहे कुरुक्षेत्र, ज्याला धर्मक्षेत्र म्हणतात, या शरीरामध्ये रजोगुण तमोगुण एकीकडे, सत्वगुण एकीकडे, या दोघांचं युद्ध झाल्यानंतर यांनी काय केलं? जेणेकरून हे नरकाला न जाता स्वर्गाला गेले, जेणेकरून हे आत्मस्वरूपाला प्राप्त झाले, जेणेकरून यांना आत्मस्वरूपाची प्राप्ती झाली. काय केलं? हा पूर्ण भूतकाळ आहे. कारण काय? किम अकुर्वत. अकुर्वत म्हणजे पूर्ण भूतकाळ. याचा अर्थ ज्या वेळेला धृतराष्ट्रानं हा प्रश्न विचारला, त्यावेळेला युद्ध सुरू होऊन 10 दिवस पूर्ण झाले होते. आणि 10व्या दिवशी भीष्माचार्य शरपंजरी पडले, आणि मग या म्हाताऱ्याला वाटलं की असं कसं होऊ शकते. तोपर्यंत भगवान श्रीकृष्णानं संजयाला दिलं होतं की हा कॉमेंट्री सांगेल. धृतराष्ट्र म्हणत होता त्याची काही गरज नाही. आपल्याकडे 18 अश्विनी सेना आहे, नारायणी सेना आपल्याच पक्षात आहे, आणि हे 5 पांडव गिने चुने युद्ध घेऊन काय करतील? विजय आपलाच आहे. म्हणून शांत बसलो होता. संजयाला म्हणत होता तू शांत राहा, मला ते बाकीचं काही सांगू नको. पण ज्या वेळेला कानावर गोष्ट आली, भीष्माचार्य शरपंजरी पडले, ज्यांना इच्छा मृत्यू आहे, ते जर शरपंजरी पडत असतील, काय केलं येईना आतापर्यंत सांग? अकुर्वत संजय. आणि मग संजय सांगतो, काय सांगतो? यत्र योगेश्वर कृष्ण यत्र पार्थो धनुर्धर तत्र श्री विजयोर भृतिर ध्रुवा नीतिर्मतीर ममः. कोण? पार्थ. पार्थाचं लक्षण आपल्यात घडते का? तो पृथूचा मुलगा आहे. कारण कुंती ही दत्तक घेण्याच्या अगोदर तिचं नाव पृथा होतं, आणि त्या पृथेचा पुत्र आहे, म्हणून या अर्जुनाला पार्थ हे नाव होतं. पृथा म्हणजे पृथ्वी. लक्षण डबल सांगण्याची गरज नाही, मी आताच सांगितलं तुम्हाला. मग तेच लक्षण अर्जुनातही आहे. त्यानंही पृथ्वी धारण केलेली आहे, आम्ही पृथ्वी धारण केलेली आहे, परंतु तो भगवंताचा निश्चिम शिष्य होता.
कारण ज्ञान देण्याच्या अगोदर गीतेच्या 2ऱ्या अध्यायाच्या 11व्या श्लोकात भगवंतानं त्याला ज्ञान द्यायला सुरुवात केली. अशोचानन व शोचस्त्वं प्रज्ञा वादांश भाषसे गतासून गतासूंश्च नानुशोचन्ति पंडिताः. पण त्याच्या अगोदर 7व्या श्लोकामध्ये अर्जुन काय म्हणतो? कार्पण्य दोषो पहत स्वभाव पृच्छामि त्वां धर्म सम्मूढ चेतः यश्रेयश्चान् ब्रूहि तन्मे शिष्यस्त्वहं चाधिमां त्वां प्रपन्नम. देवा, मी कृपण आहे, माझा स्वभावता दोष आहे कृपणता, मी धर्मसम्मूढ आहे. अरे मी मूर्ख आहे धर्माच्या बाबतीत, मला कळत नाही कशा प्रकारे जीवन जगण्यात माझं खरं हित आहे हे मला कळत नाही. माझं कल्याण कशात आहे हे तू सांग, आणि तू कुणालाही सांगत नाहीस. मग एक काम कर, मी तुझा शिष्य व्हायला तयार आहे, माझं शिष्यत्व ग्रहण कर, माझा गुरु हो आणि मला ते ज्ञान दे. आता याच्यात तुम्ही काय काय गोळा करायचं ते करून घ्या बरं का, मी शॉर्ट बोलून राहिलो. याचा अर्थ तुमचं कल्याण करून घ्यायचं असेल, गुरुशिवाय पर्याय देवही तुमचं कल्याण करू शकत. भगवान श्रीकृष्ण देव होता, पण त्यानं अर्जुनाचं कल्याण केलं. हा, त्याच्या घोड्यावर खराडा मारायचा, सगळे कामं करायचा, सगळं करायचा, त्याच्या जीपचा ड्रायव्हर झालता गडी, पण त्याचं कल्याण केलं का? त्याचं कल्याण तेव्हा केलं जेव्हा हा शरणांगती गेला आणि सांगितलं की माझं शिष्यत्व ग्रहण कर, माझा गुरु हो. त्यावेळेला पहिल्यांदा त्याला शिष्य बनवलं आणि मग 11व्या श्लोकात त्याला ज्ञान द्यायला सुरुवात केली, मग कल्याण केलं. मग तसा पार्थ आणि धृतराष्ट्र हे दोन्ही लक्षणं आमच्यात घटतात, परंतु ही स्क्रिप्ट लिहून तयार केली डायरेक्टरनं. आता याच्यातली कोणती भूमिका आम्ही निभावायची हे आमच्या हातात आहे. आम्हाला धृतराष्ट्र व्हायचं का पार्थ व्हायचं? पार्थ व्हायचं असेल तर आम्हाला सद्गुरूला शरण जावं लागेल. मी तुम्हाला एक शेवटचा दृष्टांत सांगतो. गोरक्षनाथांची आणि दत्तात्रेयांची भेट झाली. भेट झाल्यानंतर यांच्यात वार्ता झाली आणि वार्ता इतकी रंगली की सांगितलं की मग कोण श्रेष्ठ? मग ते म्हटलं की एक काम करा, तुम्ही लपा. दत्तात्रेयाला म्हटलं तुम्ही लपा, मी तुम्हाला शोधतो. मी जर तुम्हाला शोधून काढलं तर समजून चला मी तुमच्यापेक्षा श्रेष्ठच आहे. दत्त म्हटले काही हरकत नाही. दत्तात्रेय लपले आणि गोरक्षनाथ त्यांना शोधायला निघाले. स्वर्ग मृत्यू पाताळ तिन्ही ठिकाणी शोधून आले, दत्त काही सापडले नाही. दत्त भेटलेच नाही, वेळ संपली. आणि मग दत्तात्रेयाला सांगितलं आता तर प्रगट व्हा. नाही भेटले, मी हारलो, आता प्रगट व्हा. दत्तात्रेय प्रगट झाले. म्हटले का मी तिन्ही ठिकाणी शोधलो तुम्हाला, पण तुम्ही दिसले नाही, मग होते कुठं? दत्तात्रेय म्हटले मी तुझ्या हृदयात होतो. कुठं होतो? तुझ्या हृदयात होतो. तुझं आहे तुझं पाशी, परी तू जागा भुललासी. अरे तुझ्या हृदयात जे बसलेलं चैतन्य आहे तेच दत्त आहे. कारण दत्त शब्दाचा अर्थच होतो, दत्त म्हणजे स्वयं, दत्त म्हणजे प्रेझेंट, दत्त म्हणजे वर्तमान. त्याला भूतकाळ नाही, त्याला भविष्यकाळ नाही, तो वर्तमानच आहे तीनही काळामध्ये, तो दत्त आहे. आणि म्हणून आत्मा मरत नाही, आत्मा जन्माला येत नाही, आत्मा हा अमर आहे, आत्मा हा नित्य मुक्तच आहे. कुठून सुरू केलं तर आत्मा हा नित्य मुक्तच आहे, परंतु त्याच्या मनुष्याच्या चित्तातील 3 दोष त्याच्या जन्म जन्मांतरीच्या दुःखास कारणीभूत आहेत. तो देव आहे, तो दत्त आहे, आमच्या हृदयात आहे. त्याला पाहण्याची दृष्टी जेव्हा आम्हाला येईल तेव्हा समजून आम्हाला आत्मस्वरूपाची प्राप्ती झाली. परंतु त्याच्याकरिता ह्या 3 स्टेपनं जावं लागेल, कर्म, उपासना आणि मग ज्ञान प्राप्त होईल. कोणी असंच म्हणेल की आम्हाला ज्ञान प्राप्त झालं, भुलू नका तिथं. तुझं आहे तुझं पाशी, परी तू जागा भुललासी. आत्मा हाच परमात्मा आहे, तोच दत्त आहे, तो मरत नाही. तरी माणसाला मरण्याचा भेव लागते की नाही लागत? मला तुम्ही सांगा, आता आपण इतकं प्रवचन ऐकलं, इतक्यात तुम्हाला एवढं तर मान्य झालं की आत्मा मरत म्हणजे जीव मरत नाही. मग समजा एखाद्याला म्हणा की जा बरं ततून या बरं, तो म्हणते बापा इतक्या अंधारात आपला जीव भेटे. काय भेटे? असं म्हटलं का कोण माय शरीर भेटे, माय मन भेटे? काय म्हणते?
मा जीव भेटे. आणि माणूस सगळ्यात जास्त कायले भेटे? मरणाले. आणि जे मरत नाही ते भेटे, आणि जे मरते खरंच ते भेट नाही. मग ही भीती काय नाही? अरे तू अमरच आहेस, तू मरतच नाहीस, ही भीती काढण्याकरता गुरु लागत असतो. आणि तुमचे सर्व मी तुम्हाला सगळ्यात पहिल्यांदा महाभाग्यशाली ह्याच्याकरताच संबोधन दिलं की वंदनीय गुरुवर्य प्रेमगिरीजी महाराजांसारखे तुम्हाला गुरु भेटले नाही. तर गुरु तुम्हाला सांगू का, शास्त्रामध्ये एक श्लोक आहे, गलियन गलियन गुरु फिरई हमरी दीक्षा लेओ, नरक परई चय स्वर्ग परई हमको पैसा देव. गली गली तर खूप गुरु पडलेले आहेत, परंतु पाणी पिना छान के गुरु करना जान के. तुम्हाला गुरुवर्य प्रेमगिरीजी महाराजांसारखे गुरु भेटलेले आहेत, आणि त्यांचा जो स्वभाव आहे कुणाचीही हाजी हाजी न करणे, याचं कारण आहे तुमच्यातला दत्त तुम्हाला प्राप्त करून द्यायचा असेल तर तुमचे दोष घालवावे लागतील, आणि तुमचे दोष घालवायचे असतील तर मग तुमच्या तोंडावर स्पष्ट बोलावं लागेल. आणि जर तुमच्याजवळून पैसा काढायचा असेल तर मग तुम्ही मूर्ख व्हा, नाही तर खड्ड्यात पडा. काय घेणं देणं आहे? तुम्ही मोठेच आहे, मग पैसे येऊ देत जा फक्त, आहे की नाही? परंतु या महात्म्याच्या ठिकाणी तसं नाही, ते तुम्हाला प्राप्त झालेले आहेत. आणि तुम्हाला कर्म, उपासना आणि ज्ञान या तीनही गोष्टीचा स्रोत एकाच ठिकाणी या ठिकाणी पाहायला मिळतो. आणि मला असं वाटतं आपण दत्तात्रेयाच्या चरणी अशी प्रार्थना करू की तुम्ही या तीनही सोपान हळूहळू ढाळे ढाळे मार्गाचे निबडे के तुलेनी एक वेळे निश्चित ठाके. तुम्ही त्या एक वेळ त्यापर्यंत पोचल्याशिवाय राहणार नाही, अशी दत्तात्रेयाच्या ठिकाणी प्रार्थना करू. माझी संकल्पित वेळ जी होती मला 10:30 पर्यंतची दिलेली, ती वेळ संपलेली आहे. आणि मी त्या संकल्पित वेळेत माझ्या श्लोकाचा जो याच्यातला मतितार्थ आहे तो सांगण्याचा प्रयत्न केला. वास्तविक पाहता प्रेमगिरीजी महाराज हे खरोखर या बाबतीत त्यांचे माझे खूप वर्षापासून संवाद होत असतात, चर्चा होत असतात. ते त्यांच्याजवळ रात्रभरही बोलत बसलं तरी त्यांच्याजवळचं ज्ञान संपत नाही. आम्ही तरी शिकून आलो, आमची पोपटपंची आहे, आम्ही शिकून आलो तिकडून. गंगेच्या ठिकाणी 8-8, 10-10 वर्ष राहिलो, परंतु त्यांनी फक्त त्यांच्या साधनेतून तो जो ठेवा, तुका म्हणे होता ठेवा, तो या भावा सापडला. त्यांचा पूर्वजन्मीचाच ठेवा होता, तो त्यांना प्राप्त झालेला आहे. तुम्ही महाभाग्यशाली आहात, तुम्हाला गुरुसारखे गुरु लाभलेले आहेत. तुम्ही एक एक सोपान या ठिकाणी पादाक्रांत करत जावा आणि तुम्हाला आत्मस्वरूपाची प्राप्ती व्हावी, एवढीच भगवान दत्तात्रेयाच्या चरणी प्रार्थना करू आणि वाणीला पूर्णविराम देऊ. गुरुदेव दत्त.